नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर अक्षय पाटीलजी, जे या फील्डमध्ये मागच्या 3-4 वर्षांपासून काम करतायत. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स असतील, काही गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स असतील, अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ते काम करतायत. त्यांचा हा प्रवास कसा होता, भविष्यात हा प्रवास कसा असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला पहिला प्रश्न विचारायचा आहे, तर म्हणजे शैक्षणिक तुमचा प्रवास कसा होता आतापर्यंतचा? म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? तसं सर आपण शाळा सगळी पूर्ण पोलीसमध्ये झाली आणि विट्याला डिप्लोमा केला. AIT कॉलेजमध्ये विट्याला डिप्लोमा केला आणि डिग्री पण तिथेच केली. डिग्री तिथे केल्यानंतर पहिल्यांदा मेन म्हणजे मेकॅनिकल ऍडमिशन घेतलेलं होतं. त्यानंतर मेकॅनिकल ऍडमिशन मिळालं नाही म्हणून मी सिव्हिल घेतलं. तसा सिव्हिलला जास्त आवड नव्हती. ज्यानंतर ऍडमिशन ज्यावेळी घेतलं ते एवढी आवड निर्माण झाली की आता प्रोजेक्ट वगैरे भरपूर चालू आहेत. वर्षा जवळजवळ प्रायव्हेटचे प्रोजेक्ट जवळजवळ 40+ होते. अच्छा. एका वर्षात म्हणजे महिन्यात एक दोन प्रोजेक्ट तरी नवीन चालू करतोय आपण. त्याचबरोबर गव्हर्नमेंट पण कामं चांगली चालू आहेत. तर मग आता एवढी सिव्हिलची आवड झाली की त्यात एकदम टॉपला काम चालू आहे. पण म्हणजे तुमचा तो डिसिजन बरोबर होता मेकॅनिकल मधून सिव्हिलला येण्याचा, ज्याच्यात काम चांगलं चाललं. दुसरं सिव्हिल मध्ये आता तुम्ही म्हटलं आता बरेच प्रोजेक्ट चालू आहेत, पण जो पहिला प्रोजेक्ट केला असेल स्वतः सगळी जबाबदारी घेऊन, तर त्या प्रोजेक्टची आठवण कशी होती? कारण तेव्हा आपलं थोडा कॉन्फिडन्स कमी असतो, भीती वाटते, दडपण येतं. बरोबर. तर तो कशी होती आठवण? पहिला प्रोजेक्ट सर चालू केला स्वतःचं घर. वा. स्वतःचं घर बांधायला चालू केलं. कारण सुरुवातीला ज्यावेळी आपण कॉन्ट्रॅक्टर लाईन मध्ये फिरतो त्यावेळी नवीन काम मिळणं अवघड होते. नवीन काम आपल्याला लवकर कोण क्लायंट देत नाहीत. त्यावेळी त्यांचा पहिला प्रश्न येतो की तुम्ही कुठं काम केलं, बरोबर, कोणाचं काम पूर्ण झालंय का तुमचं. ह्या गोष्टी आपल्याला फेसिंग करायला अवघड जाते. त्यामुळे मी पहिला स्वतःच घराचं काम चालू केलं. स्वतःच घराचं काम चालू केल्यानंतर पहिला गावात थोडंसं लोकल चांगलं असल्यामुळे गावातले प्रोजेक्ट सगळे कुठेही गेले नाहीत. गावातले सगळे प्रोजेक्ट मीच काम केलं. त्यामुळे तो एक तिथे ते चांगलं झालं. गावातले प्रोजेक्ट जास्त मिळाल्यामुळे पहिल्या वर्षीच पूर्ण गाव कॅच केलं. म्हणजे बाहेर कुठे प्रोजेक्ट केलेच नाहीत. गावात पूर्ण जवळजवळ पहिल्या वर्षी मी ज्यावेळी सुरुवातीला अनुभव वगैरे काय नव्हता त्यावेळी मी पहिल्याच वर्षी 20 प्रोजेक्ट गावात केले. 20 प्रोजेक्ट झाल्यामुळे नंतर जी लाईन चालू झाली, नंतर आता पोलीसमध्ये ऑफिस वगैरे आहे, नंतर चांगली लाईन बसली. त्याचबरोबर मग प्रायव्हेटचं काम करत करत थोडस भांडवलचं नियोजन झाल्यानंतर गव्हर्नमेंटचं काम चालू केले आपण. आता गव्हर्नमेंट प्रायव्हेट दोन्ही चालू आहे. दोन्ही बरोबर. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न आहे म्हणजे या क्षेत्रामध्ये, या भागामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण बरंच आहे. अनस्किल्ड लेबर आपण ज्याला म्हणतो. तर आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक असतं. तर तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता साईटवर असताना? आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कामगारांचाच आहे. ती परिस्थिती हाताळण्यासाठी आता काय झाले, स्किल लेबर आपल्याला भेटत नाहीत. जे आहे त्यात काम चालवावं लागतं आणि जर स्किल लेबर घालायचं म्हणलं तर तसं आपल्याला रेट द्यावा लागतो त्यांना स्क्वेअर फुटला रेट वगैरे जास्त वाढवून द्यावा लागतो. तसं मालकाच्याकडून आपल्याला रिस्पॉन्स भेटत नाही. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत आपल्याला लेबरकडून काम करून घ्यावं लागतं. असा विषय होतो. बरोबर. दुसरं, आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये पण काम करता, गावातली बरीच घरं तुम्ही, तेव्हा तुम्हाला कदाचित एक वाक्य कायम कस्टमरकडनं बरंच ऐकायला मिळालं असेल, ते म्हणजे की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता घर बसवून द्या. तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला तर चांगलं काम करायचं असतं, कारण ते काम बघून तुम्हाला दुसरं काम मिळणार. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचं तुम्ही समतोल कसा राखता? गावात सुरुवात पहिल्यांदा म्हणजे गावातलं जर काम असेल तर तिथं आपल्याला प्रॉफिट पूर्ण कमी ठेवावं लागतं. जे नो प्रॉफिट नो लॉस मध्ये काम करावं लागतं. त्यामुळे त्यांना बजेट आणि क्वालिटीमध्ये काम करून द्यावंच लागतंय. त्याला पर्याय नाही. आणि गावातलं आपण प्रोजेक्ट करत असताना आपल्याला प्रॉफिट भेटणारच नाही ह्या दृष्टीनेच आपल्याला चालावं लागतंय. कारण गावातले जे प्रोजेक्ट आहेत त्याच्यावरतीच आपलं नाव होते आणि तेच आपले पब्लिसिटी जास्त करतात. बरोबर. त्यामुळे आपल्याला गावातलं काम हे बजेटमध्ये बसवावं लागतं. प्रॉफिटचा आपल्याला जास्त विचार करून चालत नाही. प्रॉफिट जर आपण जास्त नाही विचार केला तर ते त्यांच्या पैशामध्ये आपलं ते काम बजेटमध्ये बसते. बरोबर. असा विषय. अच्छा. दुसरा असा प्रश्न एक आता वेगळा आहे यापेक्षा, तो म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन. असं एक इंजिनियर म्हणून तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले क्षेत्र येतात, कुठले सेक्टर येतात, ज्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे, जर सांगलीचा आपल्याला एक सर्वांगीण विकास पुढच्या 10-15 वर्षात करायचा असेल तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं, कुठल्या कुठल्या क्षेत्रांवर आता काम झालं पाहिजे? आता सांगलीचं सिव्हिल क्षेत्रात जास्त काम झालं पाहिजे. थोडंसं रोड डेव्हलपमेंट आता झालेत. फक्त सांगलीला काय होते की क्षेत्र कमी असल्यामुळे जास्त एरिया डेव्हलप होईना झालाय. बऱ्यापैकी जो हायवे वगैरे गेलाय सांगलीला, त्यात पोलीस मार्गे जो गेलाय हायवे, तो पोलीस मार्गे हायवे जो गेलाय त्याला बऱ्यापैकी शेतकरी, दोन्ही बाजूला शेतकरी असल्यामुळे त्यांच्या जागेवर रोड लहान आहेत. मग जास्त आपल्याला तिथं लँड आपल्याला अवेलेबल होत नाही.
त्यामुळे रोडचा एक प्रॉब्लेम सगळ्यात मोठा आहे हम्म. आता. तो आज इस्लामपूर वरून जो रोड गेलाय तोच तेवढा मोठा झालाय. आमच्याकडून जो रोड गेलाय तो लहान आहे एकदम. पण सिव्हिल क्षेत्रात आता जास्त काम झालं पाहिजे. बरोबर. आणि नवीन नवीन टेक्निक ज्या येतात ते तिथं वापरल्या पाहिजेत. जर तुम्ही आता म्हणता तसं रोडची समस्या आहे, तर मग सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? जर हे रस्त्यांचं जाळं अजून जास्त घट्ट करायचं असेल, अजून जास्त व्यापक करायचं असेल तर? सरकारने पाऊल म्हणजे हेच फक्त शेतकऱ्यांचा जो जमीन वगैरे जाते त्यांना योग्य मोबदला देऊन त्यांच्याकडून तो जमिनी रोडसाठी घेऊन त्याचा रोडसाठी चांगला वापर केला पाहिजे. हेच. दुसरं, तुम्ही रेसिडेन्शियल बरोबर गव्हर्नमेंटचे पण काही प्रोजेक्ट केलेले, तर ते कुठल्या प्रकारचे होते प्रोजेक्ट गव्हर्नमेंटचे कॉन्क्रीट रोडचे होते. पुन्हा नंतर टेक्निकल बिल्डिंग पण होते. 1-2 काम मंदिराचे केले आपण. नंतर पेविंग ब्लॉक, गटरची कामं होती. स्वच्छ भारत मधून केलंय. आता जलजीवन मिशन मधून आता केंद्र सरकारचा हर घर जल म्हणून एक प्रोजेक्ट आहे. त्यामध्ये जलजीवन मिशन मध्ये पाणी टाकी बांधणे आणि पूर्ण गावामध्ये पाईपलाईन म्हणजे पाणी पुरवठा करणे, ते एक आता आपण काम केलं पूर्ण. आणि दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही आता याच्यात काम करताय, ग्रामीण भागात काम करताय, तर तेव्हा असा एखादा प्रसंग आलाय का की जेव्हा काय काम करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हान आले आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? आता प्रसंग म्हणजे क्लायंट लोकांच्याकडूनच होतोय. म्हणजे तो आता आपण एखादी साईट चालू केली, आपण त्यांच्या बजेटच्या अभावी आपण त्यांचं काम कमी रेटमध्ये घेतो. तर बाहेरून जे लोक जाऊन सांगतात त्यांना की बाबा तुझ्या साईडमध्ये हे असं वापरले, तसं वापरले, ह्या गोष्टी जास्त आम्हाला फेस कराव्या लागतात. त्यातून आम्ही मार्ग काढत त्यांना व्यवस्थित समजून सांगून त्यांच्याशी रिलेशन मेंटेन करून आम्ही पुढे चालत असतोय. हेच जास्त आम्हाला फेस करावं लागतं. ह्या गोष्टीवर जास्त मात करून आम्हाला पुढे जावं लागतं. बाकीचा जास्त प्रॉब्लेम येत नाही. मटेरियल अवेलेबल होते, लेबर कडून काम चांगलं होते, हा फक्त प्रॉब्लेम होते आम्हाला. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टीलच्या बाबतीत विचार केला तर स्टीलची स्ट्रेंथ चांगली पाहिजे, डक्टिलिटी पाहिजे, आणि जो बेंडिंगचा क्वालिटी आहे तो बेंडिंग पण चांगलं पाहिजे. बेंडिंगची क्वालिटी पण चांगली पाहिजे. कारण बेंडिंगचा जर प्रॉब्लेम यायला लागला तर लेबर दमवतात आणि लेबर काम करत नाही, हा प्रॉब्लेम होतो. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही आजपर्यंत कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का? तुमचा कसा आहे अनुभव? बऱ्यापैकी आपण प्रायव्हेट प्रोजेक्ट होती सगळ्या आयकॉन स्टीलच वापरतोय. आयकॉन स्टील ह्याच गोष्टीमुळे आपण घेतोय, स्ट्रेंथ चांगलं आहे, बेंडिंग क्वालिटी चांगली आहे, त्यामुळे आयकॉन सगळीकडे वापरतोय. आणि आता शेवटचा प्रश्न म्हणजे, या क्षेत्रात जे तुमच्यासारखे पुढच्या तरुण इंजिनियर्स येतात, पुढच्या बॅच मधले मुलं येतात, तर त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून आणि एक मित्र म्हणून काय सल्ला द्याल? आता तरी कॉम्पिटिशनचे युग आहे. मग कॉम्पिटिशनच्या युगात त्यांनी काम करत असताना नवीन नवीन टेक्निक वापरून त्यांनी काम करावं. क्वांटिटीत न काम करता त्यांनी काम क्वालिटी करावं, हेच आपलं सांगणं आहे. ते इंजिनियर अक्षय पाटील, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे क्वांटिटीपेक्षा क्वालिटीकडे लक्ष द्या, तेव्हाच तुम्हाला मार्ग भविष्यात चांगल्या प्रकारे नेऊ शकतो पुढे यशाकडे. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार, आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.